हाय फॅमिली. हाय मंडळी, 2 दिवस व्हिडिओ नाही आले, म्हणजे शनिवार रविवारी 4चा व्हिडिओ नाही आला. आणि काल तुम्ही संध्याकाळी आईची आंबोशी, आईने बनवलेला मीठ पाण्यातला आंबा, मिरची भरलेली मिरची बघितली असेल, आवडली पण असेल. तर आज आहे सोमवार, अजून 4 वाजले नाहीत, म्हणून मला माहिती नाही तुम्ही व्हिडिओ बघितला की नाही. तर आज आहे इलेक्शनचा दिवस आणि आता मी चाललो आहे आमच्या गावात. कल्याणी माहेरी गेली आहे प्रथाला घेऊन. 15 दिवसाची सुट्टी पडली तिला, म्हणून ती घरी माहेरी गेली आहे आईकडे. आणि रंजिता सकाळी मतदान करून बोईसरला गेली आहे. तर व्हिडिओ का नाही आले तुम्ही म्हणाल, तर त्याचं एक कारण आहे. हा बघा, हा पाय माझा इतका सुजला आहे ना, पाय मुरगळला माझा, आणि त्याच्यामुळे इतका दुखतोय, मला पाय टेकवता पण येत नाही, अशी हालत आहे. पण मतदान आहे, जायला हवं. तुम्ही म्हणाल व्हिडिओ का येत नाही, तर शक्यच नव्हतं. म्हणजे मी लिटरली फक्त ना 2 दिवस आराम केला आणि कशी गाडी काल ठाण्यावरून घेऊन पालघरला आलो, कारण आज आहे मतदान आणि मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. तुम्ही कुठेही असा, काही असो, पण मतदान केलंच पाहिजे. आता हळूहळू गाडी चालवत नेतो पडघ्याला आणि आम्ही दोघं मतदान करतो. तर गावामध्ये जे काय घडेल तुम्हाला आम्ही दाखवूच. तर चला आमच्यासोबत, तुम्ही पण आमच्या गावाला पडघ्याला. आणि हे भिवंडी पडघा नाही आहे, पालघर पडघा आहे. आमच्या घरापासून हार्डली 10 मिनिटावर आहे आमचं गाव. जे नवीन आहे त्यांना माहिती नसेल म्हणून सांगितलं. चला निघू. आणि मतदान झालेलं आहे, रांग लागली आमच्या शाळेमध्ये, मराठी शाळेत. दिलास मत? हे काय बघा, आमच्या बाई पण आहेत. बाई झालं मतदान आमचं. चला आता घरी जाऊया. घरी नाही, आधी गावात जायचंय. तेच गावच्या घरी जाऊया. गावच्या घरी चल. आणि मंडळी, इलेक्शन झालेलं आहे, आम्ही घरी आलेलो आहोत. संध्याकाळ रात्र झालेली आहे आणि कोणतरी पाहुणे येणार आमच्याकडे. आज कोण आहे ते तुम्हाला कळेल. काय खाली आता गाडी आलेली आहे, आता बेल वाजेल थोड्या वेळात, मग तुम्हाला पण दाखवतो कोण आहे, कोण येणार आहे, कोण आलंय. आता बेल वाजेल बघा. 1 2 3 वाजली, बेल वाजलेली आहे. आणि कोण आलंय, कोण आलंय? माझा जीव. हाय अवनी. हाय बाबू. आणि अवनी आलेली आहे. अवनी मला वाटतं पहिल्यांदा आईला सोडून कुठेतरी आलेली आहे राहायला, बरोबर? ये आजा आजा, या माझा बाबू. चल या. मम्मा कुठे आहे? मी ती स्टोरी बुक घेऊन गेलेली नाही. हा ती माझी एकदा वाचून झाली. इतकं मोठं बुक वाचलं? एकदा नाही, तिने फुल बुक 5 वेळा वाचलं. फुल बुक 5 वेळा आणि सेकंड टाइम वाचलं. अरे हे बघ, माझी पण तो स्टोरी झालेली, हे कंप्लीट केले आणि मग सेकंड टाइम चालू केले. 2 तिकीट. माय गॉड, एवढा मोठा बुक तू अख्खं वाचून काढलंस? पण तुला मी सांगितलं होतं पहिलं नाव टाकायचं नाही, ते टाकलास? ओवी पाटील. आणि डेट पण टाकायची, कधी वाचलं त्याची डेट टाकायची. हा आमच्या तिघांचा हात आहे. काय अगं, हातपाय धुवा, फ्रेश व्हा आधी. मोठाच आहे फ्रीज. हे बघ, याच्यामध्ये आंबा ठेवलाय. हे बघ, इथे पाण्यातला आंबा ठेवलाय याच्यामध्ये. हे आंबे तुमच्यासाठी आणून ठेवलेत आजीनी खास, का तुम्ही येणार आहेत ना. आणि मधून पण आपण ओपन करू शकतो. चला, ये मम्मा आली. चला चला चला. तुला सगळं दाखवायचं. तिने ऑलरेडी सगळं सांगून झालंय अवनीला. अवनी म्हणते, अगं काय सरप्राईज होणार आहेस की नाही? ही पहिल्यांदा कुठे आली असेल आईला सोडून? तिच्या आजीकडे पण नाही. अरे छोटी आहे, आजीकडे पण नाही. काय काय दाखवते नक्की तिला? सगळं आहे. आता उद्या आहे ती, उद्या आहे. चला, हे पहिले हातपाय धुवा. बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे लवकर. तिला बाथरूम पण दाखव जा. काय म्हणते रंजिता? दाखव. गुड, व्हेरी गुड.
मी माझा हक्क बजावला आहे आणि तुम्ही सर्वांनी बजावला. आज आपल्या सकाळी 7 वाजता आम्ही 3 वाजता आम्ही जेव्हा गेलो 3 वाजता ना तेव्हाच 65% झालं होतं. मग आता 6 वाजेपर्यंत किती होईल? 3 तास बाकी होते. 80-85% तरी नक्कीच होईल. आम्ही लाईन मध्ये काय दाखवू बहिणीला आणि काय नको सगळं दाखव. ऐक, लग्नाच्या नंतर का लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, नाही लग्नानंतर असेल. मी हा पिक्चर बघितला होता. ही पूर्ण सिरीज आहे ना, लॉर्ड ऑफ द रिंग्स. हे 3 पिक्चर आहेत आणि त्याच्या आधीचा प्रिक्वेल आहे द हॉबिट. 3 पिक्चर. तेव्हापासून माझं स्वप्न होतं ना की मला मुलगा हो मुलगी हो. मस्त मस्त ही सिरीज पूर्ण 6 पिक्चरची दाखवणार. मग आता तुम्ही दोन्ही मुलींनी मिळून हा पिक्चर बघायचा. हा तर मग काय बाबा? ह्याला म्हणतात आम्ही वोटिंग केलंय. तू पण वोट केला? मग आमच्या हातात नाहीये. तू 18 इयर्सची आहेस का? ये सिक्रेट होता, ये बताना कोणाला केलं ते नाही सांगायचं. हा बघायचा सीन बघ ओवी. नाही सांगायचं, सिक्रेट असते. हे बघ इथे बघ ओवी, बघ हे बघ ओवी, हा सीन बघ ओवी, हा सीन बघ. तेव्हाच मी ठरवलेलं की तुला दाखवणार, ती पण मुलगा मुलगी होईल ते दाखवणार मी हा पिक्चर. आमचा कपडे बदलूया. चल ये अवनी, हे कपडे बदलून बस. ओवी याचे कपडे बदलूया. काय आणलंस माहेरातून? गाची भाजी, गाची मी गरम ओ करून वा 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 वा, थँक्यू थँक्यू. फुल हॉटेल स्टाईल मध्ये उद्या मंगळवार ठेवून दे. अरे वा, चटणी पण तुम्ही खाली? टेस्टी आहे. तुम्ही दोघींनी पण खाला? तिला आज काय होतं का, होश होता का संध्याकाळपासून? मग दुपारपासून मागे लागली. हे काय माहिती आहे? चटणी नको मला. तिथे ए चला कपडे बदलून घ्या पहिले. किती वाजले बघ? 10 वाजले. त्या 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही. ते 12 वाजता. नाही, मी रूल सांगितले 12च्या आत झोपायचं. इथे जास्त जागा आहेत. सकाळी लवकर उठायचा खेळायला आणि रात्री लवकर झोपायचं. सकाळी 7 वाजता उठायचा इथे नियम आहे. छोटा जीव गेला आणि मोठा जीव आला. एक पोरगा गेला, दुसरा पोरगा आला. अशी ऐक ना, मी प्रथाला अशी पप्पी पताला व्हिडिओ कॉल करा बघ. पताला ये कपडे बदलूया. चला जा, कपडे बदलून या, पटकन कपडे बदलून या. आंबा कसा वाटला तुम्हाला? आजीने स्पेशल स्टेशनला जाऊन घेतला माहितीये तुमच्यासाठी. आजीला माहिती नव्हतं तू येणार आहेस. तू तर सरप्राईज दिलास. बरोबर. कसा आहे आंबा? मस्त आहे ना? थोडेसेच उरले होते. गोड आहे ना ओवी? ओवीचं लक्ष बरोबर असते रंजिता. हो ना. आता जस्ट मला एक फोन आला थायलंड ट्रिपच्या इन्क्वायरीसाठी. तर मला म्हणते बाबा थायलंडसाठी फोन आला होता का? बोल हो, तुलाच शिकवणार आहे नंतर, तूच फोन घेत जा सगळ्यांचे. बरोबर. हा मला वाटतं सायंटिस्टच्या जागी थायलंड ट्रिपला जावे. नाही, तू काय पण माहितीये का, तू कंपनी सांभाळ, आपली ट्रॅव्हल कंपनी. हा सगळ्यांसोबत फिरायला जा. तुझ्यासोबत सगळ्यांना आवडेल पण फिरायला. टीचर बनायचं, पण तिचे पप्पा बोलले कलेक्टर बन. तुला टीचर बनायचं आहे? पप्पांना कलेक्टर हो वाटते. हा, मग मी कलेक्टर बनणार, मग परत टीचर बनणार, मग परत मम्मा सारखं पार्लर ओपन. बस काय सायलेंट बनणार. या मम्मा सारखं पार्लर ओपन करणार. ब्युटी पार्लर. वाह, काय स्वप्न आहे काय तुझं. स्वप्न आहे. बस आई बस. तू कोण होणार आहे कलेक्टरची नोकरी सोडणार, मग टीचरची नोकरी सोडणार, मग पार्लर ओपन करणार, कंपनी पुढे करणार आपली. ती ट्रॅव्हल कंपनी चालवणार. ती सगळ्यांना घेऊन फिरायला जाणार. मी खूप कमी प्राइस मध्ये सगळ्यांना बाहेर घेऊन जाणार आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करणार. फॉरेन कंट्रीज मध्ये फिरायची. कमी पैशात घेऊन जाणार. अरे वा. आम्ही म्हातारे झालो का आम्हाला दोघांना घेऊन जाशील का? मला आणि मम्माला. मी कुठे जाशील तेव्हा? तुला पण घेऊन जाईल आई ना. बाबा म्हातारे झालो, मी कुठे असेल? आई गाई, आम्ही म्हातारे असले ना, चालते फिरते असतील, तू त्यावेळेला तुला व्हीलचेअर वर घेऊन जाईल ना. हा. तू व्हीलचेअर वर, नाही आम्ही ना. दोघं चालत म्हातारे आम्ही दोघं, आणि तू आम्हाला घेऊन जा. हा ओवी, ठीक आहे. अवनीला पण घेऊन जा. कलेक्टर पण थकेल ना काम करून करून. हा. कलेक्टरला पण घेऊन जा. त्या कलेक्टरचे पैसे लागतील का? ते का पैसे घेणार? कलेक्टर मध्ये. हा, ते कलेक्टर आहे. बरोबर. चाचू कुठे गेलाय माहितीये का? चाचूच्या मित्राच्या बहिणीच्या मुलीचा बर्थडे आहे. चाचूच्या मित्राच्या बहिणीच्या हा मुलीचा बर्थडे तिथे गेलाय तो. आणि प्रथा कुठे गेली? तिच्या मामाकडे गेली. तू कशी जाऊन राहिलीस? फुल एन्जॉय करते.
दीदी असते. ओळखलं का तुला? ओळखलं का तुला? चाची हे बघ कोण आलंय. अवनी परवा जाणार आहे परवा. हे ओळखलं हसली दादा 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 पप्पी दे बाबू पप्पी दे ना. ए बाबू थोडी अशी कर थोडीशी. बाबू हस हस. काय केलं पराक्रम तिने का? प्रथाने बिसलेरी बाटली काय बोलते ती? अवनी सगळं घेऊन इथे तुम्हाला एक गेम दाखवतो लवकर. इथे दिसतच नाही काय तर काय. सगळं घेऊन ये. ते घेऊन ये ना सगळं. असं बघायचं. ओके इथे बस सोयीच्या बाजूला बसलेस. खूप आत आला बरोबर त्याच्यावर पडला पाहिजे जाऊ. हळू असा एवढा असा बघायचा. हा असा बघ असा असा लागला पाहिजे. इथे अशा बसा. घे तू आता अवनी तुझी पाळी मागे सरक. बरोबर नेम लावायचा. गोट्या खेळलीस का? असं बघ फक्त असं घ्यायचं. लागला म्हणजे लागलेला. असा कसा वाटला गेम? तुमच्यापैकी गुलाबी साडी कोणाला येते? ओवीला नाही येत. तिला ती सांगते. आणि ना ऐका ना ही बघायला वाटत असेल मोठी पण ही 6 महिने लहान आहे. 7 महिने लहान आहेस ना तू अवनीपेक्षा. दुश्मन की हमने हिफाजत की है। बात करते हैं हजारों तजुर्बा हम यारों। बात करते हैं हजारों तजुर्बा हम यारों। ऐसी है बात लूं मुझ पे तुमने जो पठान मेरी जान मैं फिर ही मिल जाए। तेरे जो जुबान मेरी जान उसमें मिल जाए। बाबाने मी 2 वाजेपर्यंत टीव्ही बघत होते. अवनी यायची बघायची जाऊन मम्माला उठवायची. अवनी तू का रे पिक्चर बघितला काल? मला पिक्चर आवडत नव्हता आणि पिक्चर मला समजत पण नव्हता. तर तुला झोप का नव्हती येत पण रात्री? न्यू गादी आहे ना. न्यू गादी आहे असं त्याच्यामुळे पिक्चर बघायचा ना रात्रभर. मला पिक्चर नव्हता आवडला. तुला नाही आवडला होता? मग झोप लागली का तुला रात्री? आणि आता आम्ही रात्री खायला जाणार. तुला झोप लागली का रात्री? ऐका तर खरं माझं. नाश्ता केला तुम्ही? काय खाला आज?
चीज रोल रेन चीज रोल चीज रोल. बडे मियाँ छोटे मियाँ. बडे मियाँ कोण आहे? नाही तू बडे मियाँ, ही छोटे मियाँ. माझी एज जास्त आहे. तरी पण तू बडे मियाँ आणि ही छोटे मियाँ. बडे मियाँ छोटे मियाँ ईद वरून मी मोठी. बाय बाय. बाय. काय करते का? टेस्ट लागते रे. सुकली का? ही बघा व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही कालच्या, ही आंबोशी भरलेली मिरची. बघा क्लोजअप मस्त सुकली आहे. आंबोशी पण सुकले आहे. एकदम टेस्टी लागते. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. आणि बहुतेक जण बघितला नसेल. आईने काय करते? आंबोशी करते. कशी वाटली? टेस्टी झालं. सुनील जाऊन जाऊन खातो, सारखा जाऊन जाऊन खातो. म्हटलं काय खातो रे? आंबोशी. आई जाम भारी झालाय सांगते. कालचा व्हिडिओ ना खूप जणांनी बघितला नसेल बहुतेक. तर त्याच्यामध्ये बघा आईने मिठातले आंबे कसे भरायचे, आंबोशी, अजून काय भरलेली मिरची सगळं दाखवलंय. हे बघा. नक्की आवडेल. कशी होती त्यांनी आंबोशी? चिंच नसेल वापरायची, कोकम नसेल वापरायची, त्यांनी आंबोशी वापरायचा नॉनव्हेज बनवताना. ही आंबोशी कशी होती तुम्हाला दाखवली होती ना मी. आता ही आंबोशी बघा. आणि ही अजून ड्राय होणार नाही. हो अजून 2 दिवस सुकायला लागेल. अजून सुकले कुठे पक्की? जास्त तरी सुकलं. बऱ्यापैकी सुकले. नाही नाही अशी आवाज आला पाहिजे दाताला. हा दाताला आवाज आला पाहिजे. माझे बाबा बनवायचे. माझी आई बनवते. तुझे बाबाच बनवायचे. अच्छा. तुझ्या बाबाने शिकवले हे सगळं. माझे पण मला कुठे काय बाबाच येत सॉरी होतं? माझे पण बाबाच बनवायचे. मला कुठे काय येत होतं? आईच्या माहेरी असं काय बनवत नव्हते. नाही, नाही. इथे आल्यावर सगळं शिकली ती. आणि ते असं ना ती आवळा सुपारी सारखं लागेल. हा सेम थोडी सेम. सुपारी आहे ना. हे बघ सेम आवडा तुला ना. हो बाबा बाबा हो. गरम आहे ना. हो ह्या मिरच्या तुम्हाला अशा वाटतात खायला जाम भारी. आता ही खा ना रंजिता. ही खा. ही नाही मिरची खा का? तळून खाऊया ना. तळून खाईन तळून. जाम भारी. तिखट पण नाही लागत ना. आणि पाय बघा माझा अजून सूज आहे. भरपूर आहे. काय चाललंय तुमचं? काय दोन्ही गर्ल्स करतायत? मस्त AC लावून बसले. मला एक प्रश्न आहे. हा ही श्रद्धा आणि ही रंजिता अशाच खेळायच्या का लहानपणी? सेम अशाच दोघे आपल्या आणि स्वतःच्या धुंदीत शरीर असायच्या. यष्टी बॉडी पण अशीच होती का अशीच श्रद्धाची आणि तुझी हो, रंजिताची? सेम सेम. काहीच तुझा एखादा फरक फोटो दाखव ओवीच्या एवढी असतानाचा. नाही. नक्की. काहीच फरक नाही. ती माझ्याहून मोठी होती पण ती माझ्याहून ती लहान पण होती. 6 महिने मोठी 6 महिन्याचा होती. फरक ती पण आहे. 6-7 महिने मोठी आहे. सेम श्रद्धा दिसण्यामध्ये हम्म. आणि ती रंजिता दिसण्यामध्ये. हा स्वभावामध्ये फक्त अपोजिट झाले. कसं? हिला सगळं हवं असतं. ही रंजिता आहे स्वभावामध्ये आणि श्रद्धा सारखी. म्हणजे शाळेमध्ये अक्षर असं असायचं की ते पहिला क्रमांक दुसरा क्रमांकच काढणार श्रद्धा. हा माझा अभ्यास काही संबंध नसतं. माझा खेळामध्ये पहिला क्रमांक असायचा पुढे. डान्स मध्ये खेळामध्ये बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये तसं हे आहे. हे प्रथाचा व्हिडिओ कॉल आला. प्रथा आली दाखव बघूया. बहिणीला दाखव. भेटायला आली प्रथा. हाय फॅमिली. शना काय करतो तू? नेटवर्क नाहीये. काय त्या पप्प्या? अगं दिसू दे तिला. अरे तिला मम्मा बाबा तू दिसू दे ना. ऐ छनो उन्हात किती फिरला. येऊ का जेवायला? आणि हा सेट ना आम्ही पंढरपूरवरून आणला होता. तेव्हा ओवी होती का? नाही ना. 1.5 वर्ष. हा ओवी 1.5 वर्षाची होती. आणि जेव्हा मोठी होईल तेव्हा काढू सांगितलं होतं. तो आज काढला पंढरपूरचा हा सेट. तसाच ठेवला होता. फायनली अवनी आली आणि आज निघाला. बघ ना खरोखर सगळी भांडी आहेत ना. जेवलीस? बिर्याणी आवडली अवनी? ओवी? हा तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं? लाईक सबस्क्राईब अँड शेअर आणि ऑलवेज कीप स्माइलिंग. बाय बाय. कमेंट आता खेळायचंय त्यांना. बाय बाय. भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. बाय बाय.